नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता नुकतीच तिची म्हणजे मानसीची भूमिका असणारी लोकप्रिय मालिका थोडं तुझं थोडं माझं संपली आहे. त्यामुळे तिला सध्या गायत्री प्रभू याच नावाने ओळखलं जातं. मग मागचं काम मागे पडतं का? असा तिचा सुद्धा काही अनुभव आहे का? हे तिलाच विचारूया. चला तर मग माझ्या लाडक्या मानसी कुलकर्णीला भेटूया दिल के करीबमध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. फायनली. येस, आय एम सो हॅपी. इवन आय एम व्हेरी हॅपी. आणि मला तेच तुला विचारायचं होतं की आता जसं मी म्हणाले तसं की आपण एकत्र आत्ता सावळ्याची जणू सावलीमध्ये भेटलो, त्याच्या आधी शेजारीमध्ये भेटलो, आणि आता ही शिवानी जी भूमिका तू केलीस सावलीमध्ये ती खूप फेमस झाली. त्याआधी गायत्री प्रभू, त्याआधी मला असं वाटतं कुंकूची तुझी अमृता ना खूप गाजली होती. हो. पण मग मागचं काम विसरलं जातं असं होतं का गं? हो, येस ऑफकोर्स. कारण काय होतं म्हणजे युजली जेव्हा तुम्ही दिसत असताना लोकांची, मला असं वाटतं लोकांची मेमरी खूप शॉर्ट टर्म असते. अँड दॅट इज बिकॉज खूप वेगवेगळा कॉन्टेंट ॲट अ टाइम कन्झ्युम केला जातो. सो एक म्हणजे फॉरगेट अबाउट खूप वर्ष, एक 3-4 महिने तुम्ही नाही दिसलात ना, तर लोकांना तुम्ही दिसलात कधी कुठे तर त्यांना फॅमिलियर फेस आहे एवढं लक्षात येतं, बट पटकन लक्षात येत नाही. वेरॅज जेव्हा तुम्ही ऑन एअर रोज दिसत असता तेव्हा लोकांचा तुमच्याकडे अप्रोच होण्याचा जो असतो तो बदलतो अप्रोच, असं मला वाटतं. त्यामुळे गॅप गेला तर मागच्या कामाचा विसर पडतो, इज फॉर शुअर. आत्ता आपण जिथे बसलोय चौरंगमध्ये, तर तिथे मी बघितलं की कोणीतरी जेवायला आले होते आणि त्यांनी तुला शिवानी म्हणून ओळखलं का? हो, शिवानी कारखानेच आत्ताची सावळ्याची जणू सावली. बट आय वॉज सो हॅपी. इवन आय वॉज व्हेरी हॅपी. नाहीतर गायत्री प्रभू म्हणून ओळखली जातेस. पण हो, कारण काय झालं होतं, सुरुवातीला जेव्हा शिवानी म्हणून मी अपिअर झाले पब्लिकली टेलिकास्ट झाल्यानंतर, पण मला त्याच्या व्हिडिओवर ज्या कमेंट्स यायच्या त्या गायत्री मॅडम तुम्ही असं करता अशाच कमेंट्स यायच्या आधी. तर आता मलाही आनंद वाटला की म्हणजे वेगळी भूमिका आणि वेगळं कॅरेक्टर आपण प्ले करतो हे लोकांपर्यंत पोहोचतंय. पण तुला आधीपासून आवड होती? म्हणजे ऑनेस्टली एकदम लहानपणापासून मला ह्याच क्षेत्रात यायचं होतं वगैरे असं अजिबातच नाहीये. मी म्हणजे ऍक्च्युली आता हे ओपनली बोलायला हरकत नाही, पण मी अगदीच एमलेस होते. म्हणजे मला शाळेत असताना कोणी विचारलं असतं तुला काय व्हायचं, तर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मला माहित नाही मला काय व्हायचं. आणि मी याच्या आधी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय की मी कॉलेजमध्ये पण नाट्य मंडळ हे ह्या कारणाकरता जॉईन केलं होतं की कुठलं कॉलेज? डहाणूकर, पार्ला, मला डहाणूकर महाविद्यालय. आणि तेव्हा मला असं कळलं होतं की नाट्य मंडळात आपण भाग घेतल्यावर ब्लॅकलिस्टला नाव येत नाही. कारण म्हणजे असं ऑफिशियल कारण आहे ना की बाबा मी तालमीत होते त्यामुळे नाही अटेंड करू शकले. सो फक्त आणि फक्त ब्लॅकलिस्ट मध्ये नाव येऊ नये ह्या एका कारणासाठी मी नाट्य मंडळ जॉईन केलं होतं. म्हणजे तोपर्यंतही मला ह्या क्षेत्राचा आपण करिअर म्हणून विचार करावा किंवा आवडतंय, सिरियसनेस आहे, हेच आपण करिअर म्हणून घ्यावं असं काहीही नव्हतं. मी फक्त आणि मला वाटतं मी नाव त्याच्यात नोंदवल्यानंतर पण पहिले 2 महिने वगैरे तर गेले सुद्धा नव्हते रिहर्सल्स ना. नंतर मग पहिली मला वाटतं INT एकांकिका स्पर्धा, त्याच्या तालमी वगैरे सुरू झाल्या. तुझं पहिलं नाटक कोणतं? माझी पहिली एकांकिका म्हणते मी, कॉलेजची पहिली एकांकिका थोडक्यात पण महत्वाचं नावाची होती आणि ज्यात मी खरं तर मॉब मध्ये होते. अच्छा. हा, पण कॉलेजच्या तालमींचा माहोल कसा असतो तुम्हाला माहितीये ना. सो वर्षभर आपण एकदम जेन्युअनली त्यात तालीम बिलीम करायचो आणि असं घरच्यांची कट ऑफ दिवसभर आपलं वाहून घेतल्यासारखं. आणि त्या एक्साइटमेंटनी माझी आई, बहीण वगैरे माझी एकांकिका बघायला आलेले मृगजळला, मला वाटतं दीनानाथला. आणि त्याच्यात आहे ना मधल्या मोंटाजमध्ये फक्त असं मी एक कुत्रा घेऊन जाते अशी एक छोटीशी एंट्री होती माझी. तर आईने अख्खी एकांकिका बघितली, काही नाही. नंतर मग घरी येताना तिने मला विचारलं ह्या एका मिनिटासाठी तू वर्षभर आमच्यापासून तुटली आहेस. मला तेव्हा तिला द्यायला काहीच उत्तर नव्हतं माझ्याकडे, कारण बाकीची प्रोसेस शिकण्याची कशी असते आणि किती महत्वाची असते हे तेव्हा मी तिला एक्सप्लेन करू शकले नाही. बट आता त्याचं महत्व तिला पण कळलं असेल ऑफकोर्स. कारण तालमींमध्ये ना आपण जरी काम करत नसतो तरी शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. हे एकदा तालमीला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग मला ते हळूहळू आवडायला लागलं. मग कॉलेज संपल्यानंतर पण राज्य नाट्य स्पर्धा किंवा असंच कुठेतरी छोटं मोठं काहीतरी काम करत राहणं, तोपर्यंत पण म्हणजे मला एवढं लक्षात आलेलं की हे आपल्याला आवडतंय कॉलेज संपल्यानंतर. आणि
कमर्शियली पण अजून विचार करावा का नाही एवढं पण अजून क्लॅरिटी येत नव्हती. बट फॉर्च्युनेटली घरच्यांचा सपोर्ट होता व्यवस्थित. मग एकदा कमर्शियल काम मिळाल्यानंतर त्यातनं अर्थार्जन सुरू झालं, मग असं वाटलं की ठीक आहे. म्हणजे मला एवढं तर घरचे सतत सांगत होते की स्ट्रगल खूप आहे, इनसिक्युअर आहे बघ तू. तर माझं असं मत पडलं की एफर्ट्स कुठल्याही क्षेत्रात गेल्यावर घ्यायचे आहेतच ना, तर वाय नॉट जिथे आपल्याला आवडतं तिथे. म्हणून मग मी म्हटलं की मला थोडा वेळ द्या, जर नाही झालं तर आय प्रॉमिस की तुम्ही म्हणाल ते मी करेन. बट फॉर्च्युनेटली झालं वर्कआउट. नाईस. आणि तू काम पण खूप सुंदर करतेस. मला असं वाटतं की गेल्या आठवड्यातच हा विषय काढला होता मी तुझ्याकडे की तू जेव्हा काम करत असतेस, एखादा सीन करत असतेस आणि मी जेव्हा आपलं मास्टर्स संपतात आणि कटिंग चालू होतं तेव्हा मी तुझं काम बघत बसते. म्हणजे बापरे, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. थँक्यू सो मच. नेहमी खूप विचार करते की हे जे एक्सप्रेशन कसं आलं असेल, म्हणजे हे एक्सप्रेशन चेहऱ्यावर यायला इथे काय चालू असेल तिच्या. आणि तेव्हा तुम्हाला म्हणालीस की ते तुझ्या सरांकडून, विश्वास सोहनी. मी तेच म्हणणार आहे, याचं अख्खं श्रेय विश्वास सोहनींना आहे. का मुळातच त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं की अभिनय हा खरं तर शिकता येत नाही, तो इथे तुमच्या असला पाहिजे. प्रत्येकाच्या अंगात ऍक्टर हा असतोच. उद्या समजा कुठे तुम्हाला पटकन टीसीने पकडलं तर आपण का विदाऊट तिकीट जातोय हे कसं तुम्ही कन्व्हिन्स करता त्याला. तेव्हा कोणी अभिनयाचा कोर्स वगैरे कुठे केलेला असतो का? नाही. पण तुम्ही सगळी आपल्यातली शक्ती पणाला लावून त्याला कन्व्हिन्स करायला ट्राय करता की नाही. दॅट इज काइंड ऑफ अभिनय ओनली ना. दॅट्स नॉट ट्रू. तुम्ही खोटंच पोर्ट्रे करताय, राईट. सो ते फक्त तुम्हाला तेवढं कन्व्हिक्शन असलं पाहिजे की आपण करतोय ते काय करतोय. तुम्ही इथून क्लिअर असलात की ते इथे येतं. आणि जर इथे तुम्हाला कन्व्हिन्स नसेल तर तुम्ही किती, आता बऱ्याचदा असं होतं की अनुभवाने आपण वेळ मारून नेतो, पण आपल्याला आत, म्हणजे माझा तरी असं आहे की मला आत कळतं की नाही इथे आपलं 100% नाही आलंय. म्हणून इथून क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आणि ती अख्खी प्रोसेस माझी कॉलेजच्या 5 वर्षात झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पाया माझा भक्कम करून घेण्याकडे मी खूप फोकस केलेला. म्हणून आता बहुधा लोकांना बघताना असं वाटतं की हे किती ईज आहे, तू किती सहज करतेस किंवा पटकन कसं काय करता येतं. ह्या सगळ्याचं श्रेय तेव्हा जी घासली आहे कॉलेजला असताना त्याच्यात आहे. पण मग काय तुझं मेथड काय आहे एक्झॅक्टली काम करायची? मेथड म्हणजे ना, मेथड ऑनेस्टली म्हणायला गेलं तर तशी फार मी खूप गंभीर पद्धतीने अभ्यास करते. म्हणजे किमान टेलिव्हिजनचा तरी मी असं म्हणेन. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट हिअर. कारण काय आहे, टेलिव्हिजन हा प्रकारच असा आहे की जिथे तुम्ही नाटकाची किंवा सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन महिनाभर जसं त्याच्यावर काम करता, वर्क करता, तसं तिथे करून नाही चालणार. कारण एक तर मुळात तेवढा वेळ नसतो. आणि दुसरी गोष्ट, टेलिव्हिजन हा प्रकार पण आता अनुभवाने आपल्याही लक्षात आलं असेल की हा प्रकार पण असा आहे की आज एका कॅरेक्टरचा एक स्टँड आहे, तर अजून पुढच्या 20 एपिसोडनी तोच असेल का हे स्क्रीन प्ले वाईज आपल्याला आता माहिती नाही. कशाही ट्विस्ट अँड टर्न्स येतात. सो तेवढा थॉट प्रोसेसनी करण्यासारखा हा भाग, टेलिव्हिजन हा भाग नाहीये. मला असं वाटतं तिथे त्या घटकेला पटकन जे काही म्हणायचंय लेखकाला तेवढं आपण कन्व्हे करण्यापुरता तेवढा विचार करावा. वेअर ॲज माझा थिएटरला अभ्यास करायची प्रोसेस खूप वेगळी आहे. म्हणजे मी आता सांगते ऐका नावाचं एक प्रायोगिक नाटक करते जे एकपात्रीच आहे. म्हणजे अख्खा वेळ स्टेजवर 1.25 तास मी एकटीच असते. सो त्याच्या प्रिपरेशनची जी माझी प्रोसेस आहे ती, आणि आता समजा मी एखादी मालिका करते तर त्याची जी प्रोसेस असेल ती, ह्याच्यात खूप तफावत आहे. कारण मुळात बघणारा ऑडियन्स पण वेगळा आहे आणि ते ज्या पद्धतीने येत जातं तेही वेगळं आहे. आता सांगते ऐकाचा प्रयोग मी आज जो करते, उद्या वर्षभराने जरी प्रयोग लागला तरी माझं कॅरेक्टर आणि त्याचा ग्राफ तोच राहणार आहे ह्याची मला खात्री. आणि हे माहिती आहे, हे असंच असतं. वेअरएज टेलिव्हिजनमध्ये मी आज समजा एक काहीतरी पॉझिटिव्ह कॅरेक्टर करते, उद्या 2 महिन्यांनी त्याच्यात काय ट्विस्ट येईल आणि ते निगेटिव्ह होईल हे आपण आता सांगूच नाही शकत. इतकं ते वेगवेगळ्या गोष्टीने त्याला एक्सप्लोर केलं जातं. त्यामुळे खूप ठरवून अभ्यास करून डीपमध्ये जाऊन थॉट प्रोसेस करून कॅरेक्टर आणि बॉडी लँग्वेज डिसाईड करण्याचं टेलिव्हिजन हे माध्यम नाही आहे असं माझं मत आहे. सो मी तेव्हा फक्त आत्ता ह्या सीनला पुढे कनेक्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे माझ्या बॉडी लँग्वेज थ्रू मी तेवढ्यापुरता विचार करते. पण खरंच तू खूप छान काम करतेस. मला तू जेव्हा शेजारीमध्ये म्हणजे भूमिका छोटी होती पण खूप छान कन्व्हिन्सिंगली केली होतीस आणि खूप कॉन्फिडेंटली काम करतेस. मला उलट नाही, आता तुम्ही म्हणताय तर मला बरं वाटतंय. पण मला तेव्हा मी आतून समहाव फार 100% कन्व्हिन्स मध्ये, कारण मला असं वाटलेलं की
मी हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर कधीच केलं नव्हतं आणि आय वॉज व्हेरी यंग बॅक देन. त्यामुळे असं काहीतरी खूप आपण अभ्यास करून करूया किंवा असं काही, तर मला भीती वाटायची की हे करतोय ते कसं दिसतंय ते, कारण कॅरेक्टर नाही म्हटलं थोडे ते नटोरियस पण होतं आणि वैभव सरांचं तिच्याबरोबरचं रिलेशन फार वेगळं होतं. तर मला सतत एक धाकधूक असायची की ते कुठे असं चीप साईडला नको जायला, नाही आपण जे करतोय ते डिसेंट आणि ऍज वेल एज कॉमेडी थोडंसं म्हणजे विनोदाच्या अंगाने जाणारं असू दे, कुठेही चीप नको वाटू दे. त्यामुळे मी एवढी टेन्शन मध्ये असायचे पण ते तेव्हा. तू केल्यावर ते चीप नाहीच वाटणार, ते कोण करतंय ती भूमिका त्यावर पण असतं ना अवलंबून. हो, तर पण हा तेव्हा मी जरा घाबरून होते त्या कॅरेक्टरला. पण छान केलंस, मस्त केलंस. काय तिथे आपली भेट झाली पहिल्यांदा पण ओळख झाली सावली. ऍक्च्युली मी आता तेच म्हणत होते की आता जेवढं ह्या इनफॅक्ट बघायला गेलं तर तो काळ जास्ती होता जेव्हा आपण एकमेकांबरोबर काम केलं आणि हा काळ कम्पॅरेटिव्हली फारच कमी होता. पण ह्या काळात आपण जेवढ्या जवळ आलो एकमेकींच्या ते जास्त मला आवडलंय. येस येस. मला माहितीये तुला, म्हणजे कारण आपण खूप बोलायचो रोज या काही महिन्यांमध्ये. सो मला माहिती तुला साड्या खूप आवडतात, तुझं साड्यांवर विशेष प्रेम आहे आणि तुझ्याकडे साड्यांचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे. आणि तरीही माझ्या सासूच्या आणि आईच्या साड्यांवर डोळा असतो. सो एक तुझ्यासाठी मस्तपैकी गिफ्ट आहे, दिल के करीब. हाऊ स्वीट. मीनाताई इनामदार, पुण्याची आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे आणि अप्रतिम साडी हा त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. आणि तशा साड्या सुद्धा अप्रतिमच असतात. आय एम शुअर. त्यांचं पॅकिंग सुद्धा अप्रतिम असतं. तुला वाटेल ही साडी आहे पण नाही. हा, मला पण तेच वाटलं. रॉ सिल्क आहे. वाव, कॉम्बिनेशन पण छान आहे. व्हेरी नाईस. हो, सुंदर आहे. तुझ्या खांद्यावरती ठेवतेस का? हो, वाय नॉट, आवडेलच मला. आपण एक फोटो सुद्धा काढूया याचा. असा पूर्ण घेऊ? हा, घे ना. नाईस. थोडी ही फोल्ड केली तर म्हणजे तो निळा रंग पण दिसेल आता. अच्छा, ओके. अशी पुढे वर. हा, नाईस नाईस नाईस. छान आहे रंग. आणि माझ्या आईच्या भाषेत असे काही रंग आहेत ज्यात तू आणखीन गोरी वाटतेस, तशातला आहे हा रंग. पण तुला सगळे रंग छान दिसतात. नाईस. सुंदर आहे साडी एकदम. थँक्यू. फॉर दॅट मॅटर मला तुम्ही आता नेसले ती साडी पण खूप आवडली. ही दीपाताई चेऊलकरांची साजिरी ओ पार्लर त्यांचं शोरूम आहे. नक्की विजिट कर. ऑफकोर्स, वाय नॉट. मला खूप आवडली ती पण साडी. तू जेव्हा या क्षेत्रात आली असेल तेव्हा काहीतरी तुझं एक स्वप्न असेल ना की आपलं एक मोठं घर व्हावं किंवा आपण एवढं काम करावं की एवढी मोठी गाडी घ्यावी किंवा असं काय स्वप्न होतं? स्वप्न खरं आले तेव्हा तर खूप होती. गाडीचं पण डेफिनेटली होतं, जे ऑलरेडी झालंय पूर्ण. घर, एक व्यवस्थित मोठं घर, प्रशस्त घर आपलं असावं हे स्वप्न डेफिनेटली होतं. आणि सध्या मुंबईमध्ये घराच्या किमती पाहता ते फुलफिल व्हायला वेळ लागतोय, बट येस तेही लवकरच होईल पूर्ण. झाली आहे त्याची पण सुरुवात. बघू आता कधी पूर्ण होतंय ते लवकर. वा वा. घरी कोण कोण असतं? घरी मी, माझी लेक आणि माझी आई. अच्छा अच्छा. 3 वेगवेगळ्या जनरेशन होत आम्ही घरात. ते मला फोन कॉल्स वरून कळायचं. सो तुझ्या घरासाठी एक मस्तपैकी गिफ्ट आहे. प्रसाद शिवरकर सर म्हणून आहेत जे वास्तुप्रसाद चे संचालक आहेत आणि एक विवाह संस्था सुद्धा आहे, विवाह प्रसाद, त्याचे सुद्धा संचालक आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी एक मस्तपैकी गिफ्ट दिलंय तुझ्या घरासाठी. ओ दॅट्स सो नाईस. सो हे आहे मंगलमय देवयंत्र. हे तुझ्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये तू ठेवू शकशील किंवा देवाऱ्याच्या आजूबाजूला कुठेही ठेवू शकशील आणि तुझं जे स्वप्न आहे ना मोठं घर घ्यायचं ते पूर्ण होईल. येस, सुंदर आहे. आता वेग येईल त्या स्वप्न पूर्ण होण्याला. आपल्या क्षेत्रात युजली काय होतं ना की एका पठडीतल्या भूमिका आपल्याला मिळत गेल्या की एका पाठोपाठ एक तशाच भूमिका कराव्या लागतात. कारण मला स्वतःला असं वाटतं की किती वेळा नाही 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 म्हणायचं, तरी सुद्धा मी प्रयत्न करते की एक पॉझिटिव्ह केले की एक नेगेटिव्ह करेन किंवा मग परत एक पॉझिटिव्ह करेन, मग कॉमेडी सुद्धा साईड बाय साईड करत राहीन, म्हणजे आपली निदान रेंज तरी कळते लोकांना. नाहीतर आपण खूप टाईपकास्ट होतो. सो तुझ्या बाबतीत असं होतं का
हो, होतं ना, होतं. आणि मला आता मुळातच तुम्ही प्रश्न विचारताना जो शब्दप्रयोग केला तो इतका करेक्ट आणि ऍप्ट वाटला की कराव्या लागतात. हो हो कारण प्रेक्षकांना असं वाटतं की आपण बाय चॉईस करतो, तसं नसतं ते. कारण आपल्याकडे काय माहिती नाही, आता डिरेक्शन टीम असेल किंवा कास्टिंगची जी माणसं असेल ते अजून पण मला वाटतं फार इथून ओपन नसतात का काय, त्याचं कारण आहे मला अजूनही फिगर आउट होत नाही. बट मला हा तेव्हाही कुंकू केल्यानंतरही अनुभव आलेला की बरेचसे असेच तसेच गुडी गुडी आणि असे छान जॉली असे असलेले बबली असलेले रोल तसेच ऑफर होत राहिले. किंवा फॉर दॅट मॅटर आता इतक्या गॅप नंतर परत मी आले आणि पहिली एक निगेटिव्ह भूमिका केली गायत्री प्रभूजी, लोकांना आवडली, आय वॉज व्हेरी हॅपी फॉर इट. पण त्याच्यानंतर परत आता निगेटिव्ह भूमिकाच येतात. सो डेफिनेटली असं होतं की परत परत त्याच भूमिका येतात. मग तिथे मला वाटतं हे आता मग तो निर्णय आपल्यामध्ये बॉल इज इन आर कोर्ट की आपण ठरवायला पाहिजे की करायचंय की नाही करायचंय. किंवा निगेटिव्ह जरी असेल तरी निगेटिव्हच्या पण खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत. सो आणि डेली सोपमध्ये जसं मी म्हटलं तसं एक्सप्लोर करायला खूप काही काही गोष्टी असतात, कारण ट्रॅक खूप सारे फ्लक्च्युएट होत राहतात आपले. सो तसं होतं, नाही असं नाही. पण त्यातल्या त्यात मग मी थोडा असा विचार करते की अजून वेगळी शेड, वेगळी बॉडी लँग्वेज किंवा वेगळा काहीतरी एक्सप्रेशन आपल्याला अजून काही तिथे देता येतील का. सो म्हणून मला असं वाटतं ना, मुळात 2 टेलिव्हिजनचे शोज आपण घेतो तर मध्ये थोडा गॅप घेतला ना आपण तर त्याने आपल्याला पण, कारण नाही तर काय होतं, मला असं झालं की आता मी बॅक टू बॅक समजा दुसरी सिरियल घेतली आणि मी सेम निगेटिव्ह रोल करत राहिले, तर माझ्या बाबतीत मला करताना सीन असं जाणवतं की अरे हेच एक्सप्रेशन मी परत परत देते. सो मला असं वाटतं की मला स्वतःला जर करताना हे जाणवतंय तर डेफिनेटली लोकांना बघताना ते जाणवणारच आहे ना, कारण तेही रोज तेच बघतायत जे मी रोज करते. म्हणून मग थोडा आपण ब्रेक घेतला तर मग परत तुम्ही म्हणालात तसं होतं की लोकांना वाटतं की अरे नाहीतरी सारखी सारखी नाहीच म्हणते. मग त्याचा एक दुसरा विपर्यास असाही होतो, म्हणजे तेही मी अनुभवलंय की अरे काय तुला तर विचार नाहीच तर म्हणते तू. लोक परस्पर गृहीत धरतात की हिला कामच करायचं नाहीये. सो काम करायचं नाही असं नाहीये, मला सेम काम करायचं नाही, मला तुम्ही वेगळे रोल द्या, मी करेन की, आय एम ओपन फॉर इट. पण का मला माहिती नाही, अजूनही आपल्या इंडस्ट्रीत ते टाईपकास्ट होणं हा प्रकार आहेच आहे. पण दिलेलं काम तू खूप म्हणजे व्यवस्थित करतेस, चोख करतेस आणि त्या त्या भूमिकेला न्याय देतेस असं मला काय मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करते. कारण मी म्हटलं ना, माझं स्कूलिंगच असं झालंय की काही नाटक तुला किंवा जे काही प्रोजेक्ट येते तुझ्याकडे कितीही वाईट आलं ना तरी शेवटी म्हणताना लोकांनी असं म्हटलं पाहिजे प्रोजेक्ट वाईट होतात त्यातल्या त्यात तिने ते तारलं. एवढी कपॅसिटी तुझ्यात असली पाहिजे आणि त्या दृष्टीने लोकांनी तुझ्याकडे पाहिलं पाहिजे, एवढी तू केपेबल असली पाहिजेस. सो माझा प्रयत्न नेहमी असाच असतो की काहीही असलं तरी आपण आपल्या परीने 100% द्यायचं. उद्या समजा तरी ते प्रोजेक्ट नाही वर्क झालं ना, किमान मला रिग्रेट नसेल की अरे यार आय कुड हॅव डन इट बेटर, तर कदाचित काहीतरी वेगळं झालं असतं, हे रिग्रेट्स मला तरी नसतील. सो काहीही काम आलं तरी मी माझ्याकडनं 100% देते. पण ते दिसतंच सगळं. थँक्यू. पण मध्यंतरी तू अजिबात काम करत नव्हतीस हो. आणि त्याची म्हणजे का करत नव्हतीस ह्याबद्दल सुद्धा तू बोललीस अनेक ठिकाणी. पण तुला जर का ओके असेल तर इथे बोलू हो शकशील. हो हो हो, आय एम ॲब्सोल्युटली फाईन नाव. सो येस, मध्यंतरी पर्सनल आयुष्यात खूप अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स घडले आणि त्याच्यामुळे लिटरली शॅटर्ड ह्या शब्दाचा अर्थ जो काय असतो, किंवा आपले जे मराठीत खूप सुंदर म्हणी आहेत, पायाखालची जमीन सरकणं, हे काय असतं हे मी लिटरली अनुभवलं. म्हणजे मला असं वाटलेलं संपलंय, आता आयुष्य संपलंय, मग पुढे काय करिअर, भविष्य काय, काही कसलाच विचार किमान एक 4 ते 6 महिने माझ्या डोक्याला शिवत सुद्धा नव्हता. त्याच्यानंतर हळूहळू जरा मी भानावर यायला लागले. आणि तरी सुरुवातीचे काही वर्ष आय वॉज इंटू इट की मला तोपर्यंत पण कामाचं काय आता पुढे, करिअरचं काय, किंवा एवढा मोठा गॅप होतोय, ब्रेक होतोय, पुढे काम मिळेल का, आपलं वय वाढत चाललंय, ह्या गोष्टी माझ्या डोक्यापर्यंत पोचतच नव्हत्या तेव्हा. एवढ्या वेगळ्या झोनमध्ये होते मी त्या काळात. नंतर जेव्हा हळूहळू सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर जेव्हा मी कामाचा परत विचार केला तेव्हा डेफिनेटली पहिला विचार असा हिट झाला की गॅप खूप गेलाय. मे बी लोकांना असं वाटतं 10 वर्ष, ऑलमोस्ट 10 वर्ष. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तसंच ना बॅक टू बॅक होत गेला. पहिला सुरुवात तर ह्याने झाली की आय वॉज प्रेग्नेंट.
मग आफ्टर डिलिव्हरी थोडं मला स्वतःहूनच बाय चॉईस विलिंगली माझ्या लेकीला वेळ द्यायचा होता. सो 2-1 वर्ष त्याच्यात गेली. मीनवाईल मग कोविड लागला आणि कोविडमध्येच ह्या गोष्टी बऱ्याचशा घडल्या. त्याच्यानंतर काम मी करेन हा विचार करता करता परत कोविडची सेकंड वेव्ह आली. मग परत ते लॉकडाऊन बिकडाऊन आणि हे सगळे प्रकार. हे मी म्हणता तो इतका प्रोलॉंग्ड झाला ब्रेक 10 वर्ष. म्हणजे आता मी विचार करते, कारण कसं आहे, अदरवाईज ना वेन आय एम इन माय सेन्सेस आणि जेव्हा मी नॉर्मल असते ना, तर मला स्वस्थ बसणं फार काळ जमत नाही. म्हणजे मला अस्वस्थता येते की मी काम नाही, काम म्हणजे नॉट जस्ट फॉर अर्थार्जन, पण माझा स्वभाव असा आहे की मला स्वस्थ बसणं नाही आवडत फार. काहीतरी करत राहायला पाहिजे. प्रोडक्टिव्ह राईट, ऑफकोर्स. तर आता मी विचार केला तर मलाही असं वाटतं की 10 वर्ष कसे काय आपण राहिलो माहीत नाही. बट मला वाटतं त्यातली पहिली 2 वर्ष तर विलिंगली होती आणि नंतरची 2-3 वर्ष ऑलमोस्ट तर म्हणजे मी त्या झोनमध्येच नव्हते. त्यातनं मला बाहेर यायला खूप वेळ लागला. आणि त्याच्यातही मी म्हणेन माझे सर विश्वास सोनी आणि माझी बहीण, हे 2 इतके स्ट्रॉंग पिलर होते ना, ज्यांच्यामुळेच मी म्हणेन मी यातनं बाहेर पडू शकले. कारण लिटरली मी असं म्हणू शकते की त्यांनी मला ओढून ह्याच्यातनं बाहेर काढलं. आणि मग हळूहळू मलाही रिअलाईज झालं की जर मी याच झोनमध्ये सतत राहिले तर त्याचा परिणाम डेफिनेटली माझ्या मुलीवर होतोय. कारण आता आय एम द ओनली वन शी इज लुकिंग अप टू, राईट. दुसरं कोणी ओवी आता ती 8 वर्षांची झाली. तर जसं माझी मानसिक स्थिती असेल ना, ते तिच्यावर खूप अफेक्ट करणार आहे. सो मी सतत त्याच झोनमध्ये माझंच दुःख उगाळत राहणं आणि निगेटिव्हिटीत राहणं, ह्याने तिची मानसिक जडणघडण खूप अफेक्ट होईल, जे मला ॲट एनी कॉस्ट होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे एका पॉईंटला मी ठरवून मग या सगळ्यातनं बाहेर पडले. मी म्हटलं, कारण त्याच झोनमध्ये पुढे जाऊन काही घडणार नव्हतं ना माझ्या आयुष्यात, आणि यू नेव्हर नो तिचं आयुष्य पण त्याने खूप अफेक्ट होऊ शकलं असतं. सो आय स्ट्रॉंगली मी त्यातनं बाहेर पडले. आणि आता मला त्यातला फरक जाणवतो की तेव्हा माझ्यामुळे माझ्या अख्ख्या घराचं वातावरण कसं व्हायचं, आणि आता मी जेव्हा मी आनंदी आहे, मी काही गोष्टी करते, मी बाहेर जाते, मी ऑर्गनाईज करते घरात गोष्टी, ह्याच्यामुळे घरात जे चांगले खेळीमेळीचं वातावरण राहतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात, पॉझिटिव्ह एनर्जी येते, ह्याने माझी आई, माझी मुलगी, ह्या दोघींचं जे वातावरण घरात राहतं ते कसं राहतं हे मी स्वतः बघितलंय. सो मी बाय चॉईस मी चूज केलं हे. म्हणजे अजूनही त्याच्यावरनं पण लोकांना खूप कठीण असतं चूज करणं. हेल्थ डिफिकल्ट, म्हणजे हे ऐकणं किंवा हे मी चूज केलं हे बोलणं सोपं असतं, पण त्या प्रक्रियेतून जाताना हो 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 म्हणजे निर्णय घेणं आणि तो पुढे निभावणं, ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी नेहमी सांगते की एखादी सिच्युएशन आपण ॲक्सेप्ट केली तर ॲक्सेप्टन्स इकडून आला ही गोष्ट ठीक आहे. बट कधी कधी सिच्युएशन्स येतात ना की यू मिस युअर पार्टनर, तर त्या फेस करणं हे त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट असतं. वन्स यू ॲक्सेप्ट तर मग ते थोडं तरी इझियर होतं. बट टिश्यू नाही चुकीच. तर ॲक्सेप्ट करणं, जेव्हा ॲक्सेप्टन्सच नसतो ना, तुम्ही डिनायल मोडवर असतात, तेव्हा तर काहीच घडू शकत नाही. आणि हे मी म्हणजे काय म्हणतात, हे फक्त मी लेक्चर द्यायला किंवा असं नाही बोलत आहे. मी हे आय हॅव गॉन थ्रू दिस. सो मी हे स्वतःच्या अनुभवातनं सांगते. कारण मी स्वतः पहिले 6 महिने माझ्याकडे त्या सिच्युएशनचा ॲक्सेप्टन्सच नव्हता. मला वाय मी, तर मला नंतर माझ्या लक्षात आलं की या प्रश्नांना उत्तरं नाही आहेत आणि त्याच्यातच आपण अडकून बसलो तर पुढे आपण जाऊ शकत नाही. की हे का घडलं, माझ्याबरोबरच का घडलं, काय माझं चुकलं, काय व्हॉट वेंट रॉंग. प्रत्येक वेळी या सिच्युएशनना उत्तरं नाही मिळत. सो एकदा ॲक्सेप्ट करणं आणि मग पुढे त्या सिच्युएशनला फेस करायला थोडी हिंमत आपल्याला आणायला लागते. कोणी बाहेरून लोक आपल्याला सपोर्ट करू शकतात, इथे काय चाललेलं असतं ते आपल्याला माहिती असतं. आणि ते कोणीही कितीही बाहेरनं काहीही शब्दांनी सांगून ते नाही तुम्ही हलवू शकत. सो म्हणून मी माझ्या असं लक्षात आलं की ॲक्सेप्टन्स नंतर ते आता एकदा मान्य करूया की हे असंच राहणार आहे आयुष्यभर, तर यू हॅव टू डील विथ इट एव्हरी डे. तर आता मग त्याचं भांडवल करत, कारण होतं असं बऱ्याचदा ना, काय होतं आपल्या दुःखात, म्हणजे माझा अनुभव सांगते मी, आपल्या दुःखातच आपल्याला रेंगाळायला आवडतं. असं होतं की तिथे आपण कम्फर्टेबल होतो. एक्झॅक्टली. आपल्याला तो फाईट करण्यापेक्षा तिथे तो कम्फर्ट झोन वाटतो की अरे माझ्याबरोबर खूप चुकीचं घडलंय, माझ्याबरोबर वाईट घडलंय, मी आता बॅड फेजमध्ये,
तर एका पॉइंटला तो कम्फर्ट झोन यायला लागला ना, मग ते त्याच्यातनं बाहेर पडणं खूप जास्त डिफिकल्ट होतं. सो हे एकदा माझ्या बहिणीने मला खूप म्हणजे ती मला बोलली की तुला माझं बोलणं खूप हार्श वाटेल मानसी, पण प्लीज तू हे लक्षात घे की यू नीड टू डील विथ इट एव्हरी डे टिल युअर लास्ट ब्रीथ. तुला हे डील करावं लागणार आहे, आता हे ऍक्सेप्ट करतो. तेव्हा माझे डोळे जरा खाडकन उघडले की हा तर मी सतत रडत लोकांची सिंपती घेत काय त्यांनी पुढे काय होणार आहे, काहीच नाही. आता शेवटी पुढे काय आहे की जसं आमचे सर म्हणतात ना की एकदा तो दुःखाचा डोंगर गेला ना की मग परत लोकांना आपलं आपलं आयुष्य असतं ना. एक 4 दिवस लोक तुला सिंपती दाखवतील, रोज तू जाऊन त्यांच्याकडे रडगाणं गायला लागलीस तर कोणी नाही येणार. ऑन द कॉन्ट्ररी पीपल विल स्टार्ट अवॉइडिंग यू. सो त्या लेवलपर्यंत आणू नकोस तू स्वतःला. तू त्याच्या आधी स्वतःची स्वतः खमकी उभी राहा, म्हणजे लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. म्हणजे त्याच्यावरनं ही लोक अशी म्हणणारी पण आहेत की अरे एवढं घडलं आणि हिला काय वाटतच नाही, ही नॉर्मलच वागते, असं ही असतात म्हणजे त्या लोकांचे दृष्टिकोन. बट आता माझ्या आत काय होतं हे मी प्रत्येकाला सांगायला आणि एक्सप्लेन करायला बांधील नाहीये. कारण मी काय फेस करते किंवा मी काय रोज कशातनं जाते हे त्यांना नाही माहितीये. आणि का मी त्यांना एक्सप्लेन करायला जाऊ? ठीक आहे, मला एवढं स्वतःला खाली नाही आणायचंय, पण ह्या अशा सिच्युएशनमधनं उभं राहणं हे फार डिफिकल्ट जातं आणि इट टेक्स लॉट ऑफ युअर टाइम इफ युअर इथून तुम्ही रेडी नसाल तर. सो त्याच्याकरताही मला बहिणीचा आणि सरांचा खूप मोठा सपोर्ट होता. फायनली मी त्यातनं बाहेर आले आणि मग पुन्हा लेट्स कम बॅक टू आवर पॉईंट. काम जेव्हा करायचा विचार केला तेव्हा डेफिनेटली पहिला विचार हा मनात आलेला, एकतर वेळ खूप गेलेला स्क्रीनवर अपिअर होऊन. दुसरी गोष्ट 10 वर्ष इज बिग स्पॅन, म्हणजे वयही माझं तेव्हा जे मी रोल करायचे ते आता वय नाही राहिलं. दुसरी गोष्ट लोकांना कदाचित आता वाटत असेल की बहुधा हिला करायचंच नाही आहे काम, असंही होऊ शकतं. सो म्हणजे पण माझी तयारी होती की स्क्रॅचपासून सुरुवात करूया आपण. म्हणजे लिटरली मी होऊन लोकांना फोन केलेत की आता मला काम करायचं आहे, काही असेल तर सांगा, मी ऑडिशन्स द्यायला तयार आहे, आय विल कम टू मीट यू, स्क्रीन टेस्ट ज्या काही करायच्या आहेत त्या करूया. बट फॉर्च्युनेटली खूप जास्त मला त्याच्यात वेळ गेला नाही, सपोर्ट करणारी लोकं पण होती आणि मिळालं काम फॉर्च्युनेटली. मग झाली सुरुवात हळूहळू. नाही पण खरंच व्हेरी ब्रेव. मी तुला रोज बघते ना काम करताना, आणि ज्या पद्धतीने काम करतेस, ज्या सिन्सिअरिटीने काम करतेस तू, आणि घरचे फोन सतत चालू असतात. फोनवरून मुलीचा अभ्यास म्हणजे कुठपर्यंत आलाय, परीक्षा ती आली का नाही, घरी अभ्यास केला का नाही, होमवर्क केला का नाही, क्लासला गेली का नाही, आईला इन्स्ट्रक्शन्स देणं, हे सगळं तू एकटी कशी करत असतेस हे मी स्वतःहून बघितलेलं आहे. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू मानसी. थँक्यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि कधीही तुला ना उगाच कुणाबरोबर खूप गप्पा मारताना किंवा खूप टाइमपास करताना किंवा खूप मोठ्याने हा हा हो करताना बघितलेलं नाहीये. आणि आय रिस्पेक्ट यू फॉर दॅट. थँक्यू सो मच. तू कधीच कुठेही वाहवत जात नाहीस. मला असं वाटतं की सगळं होणार आहे व्यवस्थित मानसी. जस्ट लेट युअर सेल्फ लूज. नाही बट आहे, हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी काही काही ठिकाणी स्वतःला खूप रिस्ट्रिक्ट करून ठेवते. खूप रिस्ट्रिक्ट पण करतेस. आणि जर स्वतःवरती प्रेम कर. हो. मला ते थोडं अजून शिकायचं, अजून आलं नाही ते माझ्याकडे, माझ्या डोक्यात. कारण सतत अजून प्रेफरन्समध्ये आई आणि ओवी हे सतत चाललेलं असतं. सो मला माझी बहीण पण हेच सांगते की तू थोडा वेळ ओवीला घरी ठेवून तुझ्या फ्रेंड्स बरोबर चिल मारायला गेलीस तर तुला गिल्ट वाटायची गरज नाहीये, हे ती मला अजून पण समजवते. म्हटलं हो अगं, पण मला असं वाटतं सारखं असं, पण ती मला समजवते. सो आता हळूहळू आय हॅव स्टार्टेड गोईंग आउट अलोन विथ माय फ्रेंड्स अँड ऑल. असं आधी मला त्याचंही गिल्ट यायचं की अरे तिला टाकून मी मग ते आईवर तिचं पडेल, मग तिला पण माझा वेळ पाहिजे असतो, हे मला खूप वाटायचं आधी. पण आता मला आणि माझ्या हे लक्षात आलं खरोखर की जर माझ्याकडे तेवढी एनर्जी असेल तर मी घरी गेल्यावर तिला देऊ शकेन ती. इफ आय एम ड्रेन्ड आउट इमोशनली, बरोबर, तर मी घरी जाऊन पण आईला किंवा ओवीला काहीच नाही देऊ शकणार आहे. आणि त्यांना माझ्याकडनंच ही पॉझिटिव्हिटी हवी आहे ना. बाहेर पडणं त्यांचं आईचं तर एवढं वयाप्रमाणे होतच नाही जास्त. सो मी जेव्हा घरी जाईन तेव्हा मी काहीतरी चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव, चांगला टाइम स्पेंड करणं त्यांच्याबरोबर, पॉझिटिव्हिटी, हे सगळं मी घेऊन येणं त्यांना अपेक्षित आहे. आणि विच इज फेअर इनफ. तर मग ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आधी माझ्याकडे काहीतरी असायला हवं तर मी त्यांना देऊ शकेन. सो आत्ता मला या गोष्टी इथून क्लिअर होत आहेत की आय शुड टेक सम टाइम फॉर मी ॲज वेल. काही काही गोष्टी ना मी तुझ्याकडून खूप शिकते अगं.
म्हणजे आपण खूप कमी वेळ एकत्र होतो, पण ज्या पद्धतीने यू कंडक्ट युअर सेल्फ, कामाच्या बाबतीत तर मी मगाशी सांगितलंच तुला, पण कुठे कुठे ना मला असं वाटतं की अरे मी जर का अशी वागले तर लोकांना काहीतरी चुकीचं वाटेल का, की मी खूप हार्श आहे, पण तुझ्याकडे बघून ते मला कळलं की नाही, ते शिस्तीचं वाटतं. हो. आणि हे करेक्ट वाटतं. मी तुला काय सांगेन माहिती, फार लोकांचाही विचार करू नकोस, कारण मला असं वाटतं की तुझ्याशी जेव्हा मी बोलते ना, तेव्हा तू जरासा एक विचार करतेस आणि मग उत्तर देतेस. असेल, हो, मे बी. मी आय बी व्हेरी ऑनेस्ट हिअर. मला ना समहाऊ सतत मनात एक भीती असते की समजा मी कोणाशी बोलताना समहाऊ खूप इमोशनल झाले ना आणि समोरचा सिम्पती द्यायला जाईल, तर आय हेट सिम्पती. आय डोंट नो, समहाऊ ते सतत माझ्या बॅक ऑफ द माइंड चालत असतं. कदाचित म्हणून असेल की मी जास्त लोकांना जवळ यायलाच देत नाही, कारण सिम्पथी हा प्रकार आय हेट. आणि कदाचित आय एम इन सच वल्नरेबल स्टेज राईट नाव, हे मला अजूनही माहिती आहे की अजूनही माझ्या आत काय चाललंय हे मला माहिती आहे. सो मला सतत एक भीती असते की लोकांना असं वाटेल की अरे हिला जरा सहानुभूती दाखवूया, म्हणून मी कदाचित हे चुकीचं पण असेल, बट म्हणून मला समहाऊ लोकांना फार जवळ असं यायला द्यायला होतच नाही. मला माझ्याकडनं तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की थोडं एक हातचं राखून असते मी अजूनही लोकांबरोबर. आय डोंट नो वाय. पण खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून. आणि मगापासून 2-3 वेळा मी म्हणाले, पण खरंच तुला कळणार नाही आणि मला आता ते सांगता येणार नाही, पण कसं वागावं, कसं लोकांशी बोलावं, कसं लोकांना डिस्टन्स ठेवून सुद्धा ते रूढ वाटू नये, या सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडून शिकले, म्हणजे ऑब्झर्व करून. हो, पण मलाही ना, मी खरं सांगायचं तर ह्या अनुभवात नाही आहेत. कारण सुरुवातीला तर हा गॅप व्हायच्या आधीची जी मी होते ना, ती मी अशी नव्हते. मी फार वेगळी होते. मलाही लोकांना पटकन बोलायला, नाकारायला, असं तोडायला खूप भीती वाटायची. पण ना आता मला अनुभवाने एक गोष्टी का लक्षात येतात की जर तुम्ही ना लोकांना तिथेच थांबवलं नाहीत ना, तर त्यांना स्वतःहून बाउंड्रीज कळत नाहीत. नाही, बरोबर आहे. लोकांना कळत नाहीत, ते आपल्याला दाखवायला लागतात. मग मला आता मी ह्या स्टेजला आले की मला असं वाटतं की लोकांना मी रूढ वाटले तर मला चालेल, बट दिस आर माय बाउंड्रीज अँड यू शुड फॉलो दॅट. आणि हे दाखवून देणं ही माझी जबाबदारी आहे. कारण काय व्हायचं, आधी मला खूप असं वाटायचं की अरे त्याला कळत कसं नाहीये की हे चुकीचं आहे, नको वागू. तर आता माझ्या लक्षात आलं की त्याला नाहीच कळणार आहे. माझी जबाबदारी त्याला दाखवून देणं की या लाईनच्या पुढे यायचं नाहीयेस तू. हे आता म्हणून मग मला असं झालं की, आणि बरं त्याला किंवा तिला, त्याला किंवा तिला व्हॉट एव्हर जे काही असेल ते. कारण काय होतं, आपण नाही म्हटलं तर लोक खूप गृहीत धरायला लागतात. बरोबर. आणि काय होतं, मग किंमत राहत नाही आपली, आपणच बेकिंमत होतो असं एका पॉइंटला लक्षात येतं. आणि ते खूप हर्ट होतं आपल्याला. बरोबर. की आपण म्हणजे चांगल्या हेतूने काहीतरी करायला जातोय आणि लोकांना असं वाटतं की अच्छा म्हणजे ही काय अवेलेबलच आहे सारखी. तर तसं नाहीये. बिकॉज यू आर इम्पॉर्टंट टू मी, आय एम टेकिंग दिस एफर्ट्स फॉर यू. बरोबर. तर हे कन्सिडर होत नाही जर तुम्ही सतत ते करत राहिलात तर ती स्कॅरसिटी निर्माण करून त्याला कळू दे किंमत, मग मी येईन. असं नाही की मला इगो आहे, तू एक हाक मार मी येईन, बरोबर, पण तुला जाणवू दे की ते गरजेचं आहे, तर मग मी येईन. आता ह्या स्टेजला मी आले, पण हे पण मी अनुभवातनच हळूहळू करून आले. बरं, कमिंग बॅक टू द पॉइंट, की जेव्हा आपण खूप काळ दिसत नाही आणि आपलं घर आपल्या कामावर चालत असतं, मग लोक कितीही म्हणाले की अरे तुम्ही खूप छान काम करता, पण तरी सुद्धा ना, जसे लोक ऑफिसला जातात, 9 to 5 जॉब करतात, तसं आपण शूटिंग करत असतो आणि तसं आपण अभिनय करतो आणि ते आपण घर चालवण्यासाठी करतो. सो जेव्हा आपण पडद्यावर दिसत नाही, जेव्हा काम करत नाही, तेव्हा काय होतं? तेही मी तेव्हा घर कसं, मी खरं कधीच बोलले नाही. घर कसं चालतं, किंवा असे मला सुद्धा खूप वेळा लोक विचारतात. मला ते तुलाही विचारायचं, तुझ्याकडून पण जाणून घ्यायचं, पण मला पर्सनली असं वाटतं की माझे बॅकअप प्लॅन्स असतात ABCDE. ओह, दॅट्स सो गुड. हे शिकण्यासारखी गोष्ट आहे, माझ्याकडे कधीच नसतात. नाही, व्यवसाय 1 2 3 4 5 असं आयडियली असायला हवं. पण म्हणजे एक बंद पडलं तर दुसरं आहे, दुसरं बंद पडलं तर तिसरं. येस, बिकॉज दिस इज सो अनसर्टन. बरं, असं काय मला करोडपती व्हायचंय असं माझं म्हणणं नाही, पण मला नेहमी असं, मला भीती असते की एका व्यवसायावरती जर का आपलं नाही निभावलं तर बाई मग काय करायचं. आणि जर का टॅलेंट आहे तर ते यू हॅव टू यूज इट टिल द लास्ट. हे तुझं काय म्हणणं आहे? नाही, आय अग्री. आणि खरं तर असायला, म्हणजे आता मला ही शिकण्यासारखी गोष्ट आहे, आय शुड टेक दिस सिरियसली आणि काहीतरी विचार करायला हवा. बट आत्तापर्यंतही माझ्याकडे कधीच बॅकअप प्लॅन नव्हता.
आणि हा जो गॅप पण गेला त्याही ह्याच्यात म्हणजे मी कधीच हे कोणाकडे असं ओपनली बोलले नाहीये. बट सुरुवातीचे काही वर्ष तर त्याचा जॉब सुरू होता. मी तर प्रेग्नन्सीमध्ये जो गॅप घेतला तेव्हा तर मी घरीच होते. थोडं सेव्हिंग होतं, नाही असं नाही. मग त्याच्या सॅलरीवर सगळं घर चालत होतं. कोविडच्या फर्स्ट वेव्हमध्ये पण झालं. बट नंतर आफ्टर दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट मग मला असं झालं की नंतरचे जो 2-3 वर्षाचा गॅप होता तो जरा डिफिकल्ट झाला फायनान्शियली म्हणजे. पण तेव्हा पण सेव्हिंग्स एवढे होते की घर चालेल. आणि कारण तेव्हा आपण घरात होतो त्यामुळे असे फारसे खर्च नव्हते ना, काय आउटिंग होतंय ना शॉपिंग होतंय, बाहेरचं जेवण होतंय का गाड्या फिरवतोय, पेट्रोल लागतंय का काहीच नाही. बेसिक घरचं आणि बिलं येत आहेत ती. सो तेवढं करण्यापुरतं फॉर्च्युनेटली होतं. मग तोही एक मुद्दा असा झाला की मी आत्ता हे जे जगते हेच लाईफ टाईम मला माझं लाईफस्टाईल असं नको आणि ना मला ते ओवीकडे पास ऑन करायचं की एवढंच आहे आणि एवढंच आहे ह्याच्यातच काय ते करा. सो दॅट इज ऑल्सो अनदर रिझन की आय टूक द डिसिजन की आय शुड कम आउट ऑफ इट. त्यामुळे नंतर मग जेव्हा काम शोधायला गेले तेव्हा कामही करणं आणि अर्थार्जनही करणं हे दोन्ही माझा त्याच्यामागे हेतू होता. आणि तेव्हापासून मला सेव्हिंग्सचं महत्त्व खूप जास्त कळलं. कारण तोपर्यंत काय होतं की असं असायचं की चल ना, मी कमवलं नाही कमवलं, अमितचा पगार येतोय ना घरी, घर तर चालतंय, अडतंय कुठे, मी येते ते ॲडिशनल सेव्हिंगच होतंय आपलं अर्निंग, घर चालतंय, असं तेव्हापर्यंत असायचं. नंतर मला म्हणजे खाडकन डोळे उघडले म्हणतो तसं झालं की आपण किमान एवढं कमवायला पाहिजे आहे की आत्ता आपलं घर आहे त्या लाईफस्टाईलला मेंटेन होऊन चालेल आणि पुढचे किमान 4 ते 6 महिने आपल्याला काम आलं नाही आलं तरी आपल्याला चॉईस करता येईल एवढी मुभा आपल्याजवळ असावी. ह्याने आपलं घर चालायला हवं. सो त्या अकॉर्डिंगली आता प्लॅनिंग, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट सगळे त्या दृष्टीने आत्ता सुरू झाले. जेव्हा ऍक्च्युअल गरज होती तेव्हा खरं तर म्हटलं तर हात आकडते घेऊन कसं बसं करून काटकसरीतच दिवस घालवले होते. पण हे सगळं कळायला सुद्धा योग्य ती वेळ यावी लागते. येस. मी तर आणि हे कळायला फारच मोठी किंमत मोजली. नाही, आणि आधी आपण रिलॅक्स्ड असतो ना, सपोर्ट सिस्टीम असते. येस. जेव्हा तू म्हणालीस त्याचं पायाखालची जमीन निघून गेल्यानंतर आणि पोरं पदरात असल्यावरती म्हणजे पदर खोचून उभं राहावंच लागतं. झाशीची राणी व्हावंच लागतं. मला खूप जण म्हणतात की फार तुझं कौतुक आहे. मी म्हटलं अगं खूप माझ्यासारख्या अशा जणी असतील, खूप. आय एम नॉट द ओनली वन. आणि म्हणजे ह्याच्यात फार काही कौतुक करण्यासारखं पण खरं तर नाहीये. तुम्हाला जर तुम्ही हा चॉईस केला ना की तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा ते लाईफस्टाईल द्यायचं आहे तर उभं राहण्याव्यतिरिक्त पर्यायच नाही आपल्याकडे. फक्त एक आहे की माझा गिवअप करण्याचा स्वभाव अजिबात नाहीये कधीच. सो तो जरा इथे पथ्यावर पडलाय. तू ज्या पद्धतीने राहतेस, वागतेस, जगतेस, स्वतःला कधी भेटतेस तू? अरे खूप महत्वाचा आणि अवघड प्रश्न आहे हा. आणि मी ह्याचं उत्तर नक्कीच देईन. कारण काय माहिती आहे, आत्तापर्यंत ना स्वतःला पण आपण वेळ द्यायला पाहिजे किंवा आपण स्वतःशी सुद्धा संवाद साधला पाहिजे हे माझ्या गावी सुद्धा नव्हतं. आत्ता ना मी हल्ली शैलेश परुळकरांकडे जिमला जायला लागले. त्यांनी मला याचं महत्त्व पटवून दिलं की तुम्ही मानसी कुलकर्णी अभिनेत्री आहात, आई आहात, मुलगी आहात, ठीक आहे. तुम्ही स्वतः मानसी कुलकर्णी म्हणून पण कोणीतरी आहात ना, अपार्ट फ्रॉम युअर प्रोफेशन. तुम्ही तुमच्याबरोबर आधी संवाद साधायला शिका. तेव्हा कारण काय होतं ना, आणि आय हॅव नोटिस्ड हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, एक 5 मिनिटं काही न करता स्वस्थ बसा. मला रेस्टलेस व्हायला लागलं. त्यांनी मला तेच सांगितलं की तुम्ही स्वतःच्या सहवासात एवढ्या रेस्टलेस कशा काय होऊ शकता. तेव्हा मला असं झालं की ओ शिट, हो म्हणजे मला सतत काहीतरी लागतंय. बरोबर, मोबाईल पाहिजे किंवा टीव्ही पाहिजे किंवा नेटफ्लिक्स बघू किंवा मुलगी पाहिजे, काहीतरी वाचायला. स्वतः काही न करता 5 मिनिटं स्वतःबरोबर शांत राहा. आणि दॅट रिअली हेल्प्ड मी टू काम डाऊन. म्हणजे आपण म्हणतो ना, डोकं ताळ्यावर ठेवून विचार करायला शिकतो आपण. त्याच्यासाठी मला ह्या गोष्टीचा फार म्हणजे फार उपयोग झाला. आणि ह्या मी अनुभवातनं सांगते. कारण आधी मी खूप पॅनिक व्हायचे किंवा पटकन रिॲक्ट करायचे. तर आता हे जर तुम्ही म्हणता ना की यू आर व्हेरी कंपोज्ड, दॅट इज द रिझन. मला जेव्हा हे कळलं ना की मी 5 मिनिटं पण कुठल्या गॅजेट शिवाय नाही राहू शकत आहे,
तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं हे फार अस्वस्थतेचं लक्षण आहे अँड विच इज रॉंग. तुम्ही आधी स्वतः शांत व्हा, तर तुम्ही पुढे तुमच्या मुलीला आणि हे शांतपणे हाताळू शकाल. त्याच्यानंतर मग मला असं झालं की मग आता मी आय मेक शुअर रोज किमान 5 ते 10 मिनिटं एकतर कधी दिवसभरात मध्ये कधीतरी किंवा रात्री झोपायच्या आधी की आपल्याला आजचा दिवस कसा गेला किंवा पुढच्या काही दिवसात आपल्याला काय करायचंय किंवा उद्याच्या दिवसात आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा आज हे झालं ते चुकीचं झालं, पुन्हा अशी सिच्युएशन आली तर आपण काय करूया. ह्या जेव्हा गोष्टी डोक्यात आपण रिकाम्या वेळात करतो ना, तेव्हा मला वाटतं इथून आपली हळूहळू प्रगती होते आणि ती फार गरजेची आहे. नाहीतर आपण स्टॅग्नंट होतो किंवा अविचारी वागायला लागतो असं वाटतं मला. आणि हे झालंय माझ्या बाबतीत. मी आधी अशी अविचारी वागायचे, मग नंतर मला सरांनी किंवा दीने माझ्या बहिणीने समजून दिलं की मग मला वाटायचं की अरे हो यार, हे असं होतं की आपण असं का वागलो. तर इथे आपल्या शांतता असणं इतकं गरजेचं आहे ना, तेव्हा मेंदू तुमच्या पॅनिक सिच्युएशन मध्ये नीट काम करू शकतो. जर तुम्ही आधीपासूनच तो एवढ्या हॉचपॉच मध्ये ठेवलात ना, तर ऍक्च्युअल जेव्हा पॅनिक सिच्युएशन येते तेव्हा हाऊ टू रिॲक्ट हे नाही कळत त्याला. सो खरंच स्वतःला वेळ देणं हे फार गरजेचं आहे आणि त्याने तुम्हाला इथून शांतता आणि नीट गोष्टी ऑर्गनाइज व्हायला आणि कंपोज राहायला खूप हेल्प होते. सो ती एक दिवसातली 5-10 मिनिटं कधीही, मग कधी सेटवर वेळ असेल, सीनच्या मध्ये खूप वेळ झाला आता काही नाहीये करायला, तर मी ठरवून एक 5 मिनिटं बसते नुसती. मग त्याच्यात मी स्वतःबरोबर संवाद साधत असते. असं खूप वेळा झालं की आपण दोघी जणी एकत्र 15-15 तास काम करतोय, पण खूप बोलायचं सुद्धा नाही, पण मला तू आजूबाजूला असलीस तरी आवडायचं. कारण आपण दोघी अशा नाहीत की खूप गप्पिष्ट आहोत आणि दिवसभर आपण बडबडच करतोय, पण आपल्या स्पेस मध्ये आपली आपली कामं करत. पण सकाळी मी आल्यानंतर विचार, मानसी आली पण तू येऊन बसलेली मला चालणार आहे, सेम पण मला ती पाहिजे, असं व्हायचं. असं होतं. हो. पण दॅट इज मला वाटतं बेस्ट थिंग ना, कारण असं नाही होत की कोणीतरी सतत बोलायला पाहिजे म्हणून पाहिजे असं नाहीये, पण पाहिजे सतत बोलायला नको. बट असं मलाही हे व्हायचं, म्हणजे मला येताना असं रोज वाटायचं की आज सुलेखा ताई आहेत का, विचारूया का आपण एकदा आज आहेत का. तर दॅट इज अ गुड थिंग. म्हणजे परफेक्ट पार्टनर बरोबर मला वाटतं मला रूम शेअर करायला मिळाली सावलीच्या सेटवर. स्वतःला स्वतःहून ओळखणं आणि त्यातून स्वतःला घडवणं म्हणजे श्याम बेनेगल. सो त्यांचं हे एक पुस्तक तुझ्यासाठी रोहन प्रकाशनने गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. हो, थँक्यू सो मच. वन ऑफ माय फेवरेट डिरेक्टर. थँक्यू. तुला नक्की आवडेल वाचायला. डेफिनेटली. आणि तुला वाचनाची आवड आहे हे मला माहिती आहे. तेव्हा दिल के करीबचं एक नवीन सेगमेंट आहे, अक्षरांचे चांदणे. रोहन प्रकाशन प्रस्तुत आहे ते. सो रोहन प्रकाशन आणि दिल के करीब म्हणजे क्वीन बी प्रोडक्शन्सने एकत्र ते चालू केलेलं आहे. सो प्लीज नक्की बघ. आणि अक्षरांचं चांदणं तुम्ही आतापर्यंत जर का बघितलं नसेल तर प्लीज तुम्ही बघा, नक्की आवडेल तुम्हाला. ह्यांनी हा जो भूमिका नावाचा सिनेमा डिरेक्ट केलाय ना, तो हंसाबाई वाडकर आहेत ना आपल्या ऍक्ट्रेस, त्यांच्या आत्मकथेवर आहे, सांगते ऐका. आणि त्याच्यावरच मी जो आता दीर्घांक करते, त्या निमित्ताने मी हा यांचा भूमिका सिनेमा आता एवढ्यातल्या एवढ्यात 3-4 वेळा पाहिला होता, कारण मी ते हंसा वाडकरांचं आत्मचरित्र करते ना, दीर्घांक सांगते ऐका. सो मी डेफिनेटली वाचन, मला खूप आवडलं. थँक्यू. मानसी, तू जाहिराती सुद्धा खूप केल्यास ना? हो. किती झाल्यात आतापर्यंत? मी नाही काउंट ठेवलाय खरं तर, पण बऱ्यापैकी केल्यात, खूप केल्यात. हो ना? हो. आणि तिथे कशी वळलीस तू? कारण मला स्वतःला ऑडिशन्स देणे आणि तो प्रवासच आवडत नाही अजिबात. बट दॅट इज द ओनली वे ऑफ एंटरिंग इन टू द ऍड वर्ल्ड. मला माहितीये ते. हो. आणि मी पहिल्यांदा कुंकू सिरियल सुरू असतानाच मला वाटतं कुठल्या तरी को ऍक्टर कडनं काहीतरी 2-3 कोऑर्डिनेटरचे नंबर मिळालेले. सो त्यांना मी जनरलच असं पिंग केलेलं की आय एम इंटरेस्टेड, काय असेल तर सांगा. आणि पहिलेच मी गेलेले कॉम्प्लॅनच्या ऍडच्या ऑडिशनला. आणि काय मला माहित नाही, फॉर्च्युनेटली ते एकदम नेमकी तीच मी पहिल्या ज्या ऑडिशनला गेले तीच क्रॅक झाली आणि आय गॉट दॅट. पहिली ऑडिशन. म्हणजे मला, मी जे बाहेर लोकांना सांगितलं, लोक म्हणतील काय सोन्याचा चमचा घेऊन आलेस, कारण ऍड साठी इतका स्ट्रगल आहे ना. पण तो मी नंतर अनुभव, आधी नाही. सो आधी मी पहिल्या ऑडिशनला गेले आणि आय गॉट दॅट ऍड. आणि मला असं झालं की
एवढं कमी काम आणि एवढा पैसा, तर वाय नॉट. तर मला तिथे आणखीन इंटरेस्ट आला. फक्त मला काय झालं की मी त्याच्या आधी ऍड कधीच केल्या नव्हत्या. थिएटर आणि टेलिव्हिजन एवढाच अनुभव माझ्या गाठीशी होता. आणि तिथे आपल्याला कसं एक व्यवस्थित वेळ घेऊन इमोट करून एक्सप्रेस करणं ही एक प्रोसेस तेव्हापर्यंत मला माहिती होती. मी खूपच लहान होते तेव्हा, जस्ट कॉलेज संपलं होतं. आणि ती मिळाली ऍड. तर पहिला टेक माझा झाला की मी त्या हातात काहीतरी दुधाचा ग्लास घेऊन, रोहन मेरा बेटा, हाईट कम होने की वजह से उसे लोग चिढ़ाते थे वगैरे वगैरे काहीतरी असे डायलॉग होते तेव्हा. तर पहिला टेक झाला. मी तर येते अशी बाल्कनीला जाते, पास होते आणि एक्झिट घेते कॅमेरासमोर. जे सेम लाईन्स मी ऑडिशनला पण केलेल्या, त्यामुळे मला पाठ झालेलं, त्याचं पाठांतराचा काही इश्यूज नव्हता माझा. तर झाला तो टेक आणि डायरेक्टर म्हणाला ओके कट, बहुत अच्छा था मानसी जी, अब ये आपने जो किया वो 10 गुना स्पीड से करते. ओके. तर मला हे डोक्यात प्रोसेस व्हायलाच आधी 10 सेकंद गेली की ये 10 गुना स्पीड से क्या करते हैं, म्हणजे कळायला तर पाहिजे लोकांना मी काय करते ते. पण मला हळूहळू लक्षात आलं की ऍड हे वेळेचं महत्व त्याच्यात खूप आहे. कारण 20 ते 30 सेकंदात तुमचे एक्सप्रेशन्स, त्या प्रोडक्टची माहिती, त्याच्याबद्दलचे प्लस पॉइंट्स हे लोकांना अट्रॅक्ट करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या 20 ते 30 सेकंदात पोचवायच्या आहेत. सो आपण जे म्हणतो की वेळ घेऊन इमोट करून, ते तिथे तसं नाही चालत, अजिबात नाही चालत तिथे. मग ते मला असं झालं की ओके, हे काहीतरी नवीन आता इथे आपल्याला शिकायला मिळतंय. सो मग अजून तिथे म्हणजे कामाच्या ह्याच्यात कशी अजून डेव्हलपमेंट होत गेली की कमीत कमी वेळात आपले चांगले पॉईंट कसे काय आपण शोकेस करूया. तर ते अजून एक नवीन चालना मिळाली मेंदूला. मग तिकडून अजून हळूहळू ऍड मध्ये इंटरेस्ट यायला लागला. आणि ती फॉर्च्युनेटली ती आली तेव्हा ना, इतकी ती कॉम्प्लेनची होती, लहान मुलांची होती, त्यामुळे ती ना तेव्हा ते पोगो बिगो आणि असे लहान मुलांचे चॅनल्स होते ना, त्याच्यावर खूप यायची ती, खूप. आणि माझे भाचे वगैरे तेव्हा साधारण त्याच वयाचे होते की ते बघायचे तेव्हा ती ऍड. तर त्यांना इतकं आवडायचं की आपली माऊ ह्याच्यावर येते, वाव जाहिराती. तुम्हाला आणखीन असं मोटिवेशन मिळालं, वाव आता करूया आपण या ऍड्स वगैरे. आणि नंतर असं झालं की मी किती ऑडिशन देते, क्रॅकच होत नाहीये, क्रॅकच होत नाहीये. एका पॉइंटला माझी आई असं म्हणायला लागली की जाऊ दे, बहुधा ते तुला फसवत आहेत, त्यांचं ऑलरेडी ठरलं. म्हणलं आई अगं असं नसतं, सगळ्यांना त्याच प्रोसेस मधनं जावं लागतं. पण मग मला ऍक्च्युअली म्हणतात ना, आते दाल का भाव पता चला. नंतर मला असं कळलं की नाही, ऍड मिळवणं हे तितकं सोपं नाहीये. लकीली फर्स्ट टाइम होऊन गेलं. पण त्याच्यानंतर मी तर एक मला वाटतं 80-85 पर्यंत मी ऑडिशन्सचा काउंट ठेवला होता. त्याच्यानंतर तो आय लॉस्ट इट. पण मी खूप ऑडिशन्स दिलेत, खूप ऑडिशन्स. आणि मला ना अजूनही हे तंत्र ऍक्च्युली कळलं नाहीये की काय म्हणू आपण, त्या ऍड एजन्सीज किंवा क्लायंट ते जे म्हणतात त्यांना काय ऍक्च्युली बघायचं असतं. कारण ना सो मेनी टाइम्स आय हॅव सीन की आता तरी कसं घरनंच आपण सेल्फ टेस्ट करून पाठवतो, असं कोविड नंतर तर हीच प्रथा सुरू झाली आहे. पण पूर्वी काय व्हायचं, तिथे स्टुडिओला जाऊन आपण ऑडिशन्स द्यायचो. तर काही काही स्टुडिओ असेच मोठे ओपनच्या ओपन असायचे. सो तुम्हाला दिसायचं, बघायला मिळायचं ना इतरांचं ऑडिशन. बाबा आम्ही इथे लाईनीत बसलोय, इथे कॅमेरा आहे आणि इथे समोर ती व्यक्ती ऑडिशन देते. सो आपल्याला बघायला मिळायचं की ती काय करते ऑडिशन मध्ये. तर मला खूपदा असं वाटायचं की हे किती सुमार ऑडिशन झाले. आणि पण नंतर त्या ऍड मध्ये ती मुलगी मला मॉडेल म्हणून दिसायची. म्हणजे मला असं वाटायचं की हे एवढं खास नाही झालंय. आणि मला असं वाटायचं की हा तिच्यापेक्षा माझं बेटर झालंय, कदाचित आज मला ही ऍड मिळेल. पण ती नाहीच मिळत. मला कळते. सो मला खरंच कळत नाही की त्यांना ऍक्च्युअली काय हवं असतं. मला तर वाटतं ऍड मिळणं हे प्युअर लक आहे, लक. कारण मी खूप काय काय ट्राय केलं. मला काय वाटतं मी सांगू? हो प्लीज सांगा. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी, कधी कधी मला असं वाटतंय की तुम्हाला खूप जास्त अभिनय यायला पाहिजे किंवा ते तंत्र तुम्हाला नीट कळायला पाहिजे की तुम्हाला इमोट सगळं करायचंय, पण तू जसं म्हणालीस तसं काही सेकंदात, किंवा तुम्हाला काहीच करायचं नाहीये. सो नॉन ऍक्टर्ससाठी हे परफेक्ट आहे. यू जस्ट सेड इट. माझं काय होतं की मला खूप इमोट करायचं असतं, पण तिथे ते नाही चालत. आणि ते बरोबर ते जे नॉन ऍक्टर्स असतात ना, ज्यांनी थिएटर वगैरे केलेलं नसतं त्यांना, कारण त्यांना ती रेंज माहिती नसते, तर त्यांच्यासाठी ते सोपं होतं. हा, की एकदम बेसिक आणि फ्लॅट करून टाकणं ऑडिशनला. आणि मला असंच व्हायचं की मी बघितलेत हे ऑडिशन्स की म्हणजे एक आवाजातले चढ उतार, फॉरगेट अबाउट फेशियल एक्सप्रेशन्स, पण त्यांच्या ऑडिशन मध्ये डायलॉग मध्ये पण आवाजातले चढ उतार पण नाहीयेत. आणि दॅट मॉडेल गॉट सिलेक्टेड असं. त्यामुळे मग मी असं काय म्हणजे आधी मला असं वाटायचं की आपण कुठे कमी पडतोय, आपण कुठे कमी पडतोय, का ऍड येत नाहीये. मग नंतर मला असं लक्षात आलं आपण कमी पडतोय असं नाहीये, त्यांना काहीतरी वेगळं अपेक्षित आहे, आपण कमी पडतोय असं नाहीये.
सो मी आता त्याच्यानंतर मग हा विचार करणं सोडून दिलं. पण मी देते ऑडिशन्स, झालं क्रॅक तर ठीक. आता मी ते फार मनाला नाही लावून घेत. बट इट्स फन टू डू. खूप मस्त ट्रीटमेंट. मला ते नाही फन वाटत. नाही, इट इज फन टू डू. मला सतत काहीतरी करायचं असतं ना, म्हणून तिथे ना खूप आरामात काम चालतं ना, ते माझ्या आतमध्ये खूप अँझायटी असते की चला 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 करा करा करा, चला ना आता का बसलोत आपण, आता करूया ना काहीतरी. हे बहुधा डेली सोपचं जे टेम्परामेंट आहे ते घालवायला पाहिजे हे मला कळतंय. पण अनुभव फिल्मला पण येतो. फिल्म करताना पण असं नाही होत की सतत कारण डेली सोपला आपल्या दिवसभराचं शेड्यूल एवढं असतं की ते आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं, टेलिकास्ट वाढलेला असतो. बट तुम्ही फिल्मला किंवा ऍडला जाता तेव्हा इतकं संथ असतं ना सगळं, मग तो स्पीड, मग तुम्ही म्हणाला तसं पटकन मॅच नाही होत आपल्याला. असं खूप चिडचिड होते की अरे चला ना, वाय यू वेस्टिंग टाइम, चला सगळं रेडी आहे काय, असं होतं. नाही असं नाही, बट ऍट द सेम टाइम मजा पण आहे ऍड करायला. एक तर मोठमोठ्या ब्रँड्स बरोबर आपल्याला कनेक्ट व्हायला मिळतं. सेकंडली ना, डिरेक्टर्सची ना तिकडच्या काम करायची पद्धत पण थोडी वेगळी असते. कॅमेरा वर्क खूप छान असतं तिकडचं. आणि बऱ्याचदा काय होतं, जसं तुम्ही म्हणालात की तिकडे त्यांना फार बेसिक गोष्टी अपेक्षित असतात ना, तर कधी कधी काय होतं, आपल्याकडनं बेसिक वाटणारे छोटे सजेशन्स पण त्यांना सोडून वाव व्हॉट अ सजेशन, हा ऐसा करते. तर मला असं होतं की हे बेसिक आहे प्लीज. तर त्यामुळे आपल्याला येतं ते कदाचित त्यांना माहिती असलेल्याच्या पण वरती असू शकतं, असंही होतं. मग मला जरा भारी फील होतं तिकडे गेल्यावर की अरे बघा मी सांगितलेलं आवडलं त्यांना, असंही आहे. बट ॲट द सेम टाइम आता कसं होतं, दिवसभर काम करून म्हणजे आय विल बी व्हेरी ओपन युअर नाव, दिवसभर काम करून सिरियलमध्ये एक दिवसाचा पर डे माझा जेवढा असेल, ॲडमध्ये मी हार्डली 6 ते 8 तास ऑन स्टेज म्हटलं तर, मेकअप बिकअपचं तर नाहीच, तिथे ऍक्च्युअल सेटवर तर हार्डली 4 तासात पण आटपतात ऍड्स. आणि त्याच्यासाठी मला ट्रिपल चौपल पर डे मिळतो. बरोबर, मी का नाही करायचं. आणि ऍट द सेम टाइम ऍड्सचा रीच खूप जास्त आहे. ते फक्त तुम्हाला आता असं नाही राहिलं की ऍड्स हे फक्त टेलिव्हिजनवर दिसतात. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बघायला गेलात तरी ऍड्स दिसतात, डिजिटल ऍड्स आहेत, सगळीकडे आहेत. सो ऍडनी रीच पण बऱ्यापैकी वाढतो लोकांचा. पण मला या जॉनरची भीती वाटते. आय डोंट नो व्हाय. It's fun. You नाही should कम्फर्टेबल try. वाटत मला. No, it's fun. You should try. मस्त आहे. नाही, आपल्याला असं पण होतं ना की कमी वेळात जास्त दाखवायचा एक नॅक पण येते ना आपल्याला त्यांनी. मला तरी असं वाटतं शिकायला पाहिजे. मी कमी पडते, मला माहितीये मीच कमी. नाही नाही, आय डिडंट मीन दॅट प्लीज. अगं नाही, तसं नाही म्हणते, मला माहितीये. कारण हे बघ, आता मी ऍक्ट्रेस आहे म्हटलं, ते मला ज्या गोष्टी शिकायच्या त्या शिकायच्याच आहेत ना. मला जर का एखादी गोष्ट येत नसेल, एखादा जॉनर येत नसेल, तर मला तर शिकायला पाहिजे ना. मला जिथे असं वाटतं मी कम्फर्टेबल नाहीये तिथे ते सोडून देणं इज नॉट गिव्हिंग अप. हा, म्हणजे मग मजा नाहीये ना. जिथे भीती वाटते तिथेच तर घुसायचं असतं. बघू, करा पण ट्राय, मजा येईल तुम्हाला, आय एम शुअर. बरं, तू क्राईम पेट्रोलचे सुद्धा खूप एपिसोड्स केलेस ना? खूप खूप स्टोरीज केल्या. येस येस. आणि म्हणजे मी करेपर्यंत मला वाटत नव्हतं की त्याचा एवढा रीच असेल. मी खरं सांगायचं तर 2 सिरियलच्या मध्ये एक मोकळा वेळ आपल्याकडे असतो ना, त्याच्यात असंच आपलं एक अर्थार्जन सुरू राहावं म्हणून एक 3-4 दिवसाच्या एक स्टोरीज अशा करायला लागले. आणि माझ्या असं लक्षात आलं की खूप जण पाहतात ते. म्हणजे मी जिथे राहते तिथे इतकी वर्ष काम करून सुद्धा ना, म्हणजे एक ठराविक घरातली माणसं अशी ओळखीची आपल्या आहेत त्यांना सोडून बाकीच्यांना असं फार काही माहित नव्हतं की मी काय करते. पहिल्यांदा असं झालं की मी क्राईम पेट्रोल करायला लागल्यानंतर इस्त्रीवाला भैया माझा त्यांनी ओळखलं. अरे मॅडम, आप तो टीव्ही पे आते. म्हणलं इतकी वर्ष काम करते मी, तुला आत्ता दिसलं. तर त्याचा रीच खूप जास्त आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्या क्लासमध्ये आपण पोचतो, हे मला क्राईम पेट्रोलनी खरोखर अनुभवायला मिळालं. म्हणजे बाहेर पडताना लोकलमध्ये किंवा पोलीस स्वतः फॉर दॅट मॅटर, पोलीस अधिकारी बरेच दे, अरे मॅडम तुम्ही क्राईम पेट्रोलमध्ये करताना काम म्हणून. असं तर ते रेकग्निशन मला खूप मिळालं क्राईम पेट्रोलनी. मला अपेक्षा नव्हती की एवढं पाहिलं जात असेल क्राईम पेट्रोल, बट लोक ऍक्च्युअली एपिसोड डाउनलोड करून करून बघतात त्याचे. मला अजूनही, म्हणजे आता मी ते थांबवूनही बराच काळ झालाय, अजूनही मला सांगतात. आणि अजूनही मला, आय रिमेंबर, माझं प्राजक्ता भोसले नावाचं त्या कॅरेक्टर होतं त्याच्यात, मला अजूनही इन्स्टावर डीएम्स येतात बरेचसे की मॅडम प्राजक्ता भोसले मॅडम हम आपको मिस कर रहे, कुछ करो ना वगैरे. म्हणजे इतकं ते आवडायचं लोकांना. वा वा. आणि पण त्या कामाची पद्धत पण एकदमच वेगळी असते. हो, तो जॉनर खूप वेगळा आहे. आणि तिथे एकतर आपल्यासारखं असं खूप निवांत आणि
त्या मनाने तर मी तर म्हणेन आपल्या डेली सोपचा जो सेटअप आणि हे सगळं आहे ते जरा रॉयलच आहे ॲज कम्पेअर टू असे रिअल शोज. कारण तिथे काय होतं, रिअल लोकेशनला जाऊन शूट करा, कुठे मिळेल तिथे खाच्यात कॅमेरा घालून तुम्ही अँगल लावा, मग ऍक्च्युअल धावणं, चेझिंग, हे सगळं हे खरोखरचं होतं. आणि बऱ्याचदा काय होतं तिकडे बजेट कन्स्टेंटमुळे ना बाकीचे जे कॅरेक्टर आर्टिस्ट असतात ना ते जरा सुमार असतात, कारण तेवढं बजेट नसतं त्यांचं. सो बऱ्याचदा मला असे अनुभव सुद्धा आलेत की ऍक्च्युअल फायटिंग, चेझिंग किंवा अशी तर ती लोक जोशात येऊन खरोखर आवळतात, बिवळतात, नखं लागतात, कारण त्यांच्याकडे अनुभव नसतो तेवढा. सो तेव्हा ना आपण इथून अलर्ट असणं फार गरजेचं असतं, की त्यांना हे नाही कळत की आपण धक्का लागल्याचा अभिनय करायला पाहिजे. त्यांचे खरोखर जोर जोरात धक्के बिक्के लागतात आणि असं खूप काय काय वेगवेगळे अनुभव मला त्याही सेटवर आले. फॉर दॅट मॅटर तिथे जी आता घराबिराची लोकेशन्स दाखवतात तर ते खरोखरच एखादे कुठले तरी बंगले वगैरे किंवा असं काहीतरी घेतात. तर मग पहिल्यांदा मला असं व्हायचं की मी एक रूम त्या घरातली, जो बंगला म्हणून शूट करतोय आपण, त्या घरातल्या एका रूम मध्ये 8-10 आर्टिस्ट तिकडेच आहेत सगळे एकत्र वगैरे. पण मग नंतर असं झालं की नाही, मला ते मी सांगितलं जरा वेगळी रूम द्यायला लागले. पण मग ते ना एकत्रच सगळे येतात, मग त्यात त्यांचे अधिक वेळ अर्धेच काहीतरी रील बिल शूट करण्याचे टाइमपास सुरू असतात. म्हणजे मला ह्या माहोलची सवय नाहीये खरं तर. पण आता ठीक आहे, म्हणजे काय तोही एक अनुभव आहे. पण शूट करतानाचा अनुभव त्यातला फार इंटरेस्टिंग आहे. धावणं, मग तिथे ऍक्च्युअल आता मला बऱ्याचदा ते हे, कारण तेव्हा त्याच्याही आधी मी जिमला वगैरे जायचे, वर्कआउट मी करायचे, बट आपण म्हणतो ना कोर स्ट्रॉंग असणं, कारण त्याच्यात पण चेझिंगचे सीन आल्यानंतर मला दम लागायचा. मला असं झालं की म्हणजे मी वर्कआउट करते त्यात काहीतरी चुकतंय, माझा स्टॅमिना अजून स्ट्रॉंग नाही झालाय, म्हणजे कोर. मग त्याच्यावर हळूहळू काम, त्यानेही मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. फॉर्च्युनेटली मी जे काय करत जाते ना त्यातनं काही ना काही मला माझ्या डोक्यात येतं की अरे इथे आपल्याला काम करणं गरजेचं आहे, इथे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर माझ्या डोक्यात तशाच गोष्टी येतात. सो तू जिम तर करतेस, हो. तू स्किनची काळजी कशी घेतेस? स्किनची मी सांगू का खरं? नाही घे. काही करत नाही मी. फक्त मी स्किन चांगली दिसण्यासाठी खूप झोपावं एवढं मनावर घेतलं की त्याने स्किन चांगली होते. पण मी ऑनेस्टली खरंच फार काही नाही करत स्किनला. म्हणजे काय बाबा कुठून काय पॅक लावते, काय हे करते ते करते. डाएट वगैरे तर करतेस, ते मी बघितलंय. नाही, पण डाएट म्हणजे कसं, मी पण आय एम व्हेरी फूडी, तेही तुम्ही पाहिलं. मी जरा खाताना तरी हे मी आत्ता हे केलं. आधी तर मी काय हावऱ्या की म्हणजे आमचा जो ग्रुप होता त्याच्यात असं असेल की ऑर्डर करताना थमथम संपेल का, नाही नाही मानसी आहे ऑर्डर, असं या लेवलला होते मी, एवढं खायचे. आता मी थोडी काय म्हणतात अलर्ट असते खाताना, की आपण काय खातोय, किती खातोय. आणि मला आता असं लक्षात आलं की वेळा खाण्याच्या पण फार महत्वाच्या आहेत. सो मी शक्यतो आय ट्राय की मी त्या फॉलो करेन. मग त्याने ओव्हरऑलच सगळं, फक्त स्किनला नाही, त्याने ओव्हरऑलच अख्ख्या हेल्थला आपल्याला मेंटेन राहण्याला फार मदत होते. की काही वेगळ्या पचनाच्या आणि ह्याच्या वेळा ज्या नॅचरली आपल्या ज्या बॉडी क्लॉक सेट झालेला आहे, की जे म्हणतात की सूर्यास्तानंतर कमी खावं, किंवा जेव्हा जठराग्नी जास्त ऍक्टिव्ह असतो तेव्हा जर तुम्ही खाल्लं तर नीट डायजेस्ट होतं. ह्या बेसिक गोष्टी फॉलो करते मी आता. बाकी त्याच्याहून जास्त स्किन केअर वगैरे असं काही नाही. पण मग मी तुला निसर्ग हर्ब्सचे जर का प्रोडक्ट्स दिले स्किन केअरचे, तर तू फॉलो करशील का? कारण खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे फक्त स्किन केअरच नाहीये, आपल्या ओव्हरऑल वेलबिंगसाठी सगळे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. 100% हर्बल प्रोडक्ट्स आहेत. साताऱ्याची आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि तिची अख्खी फॅमिली इज इन टू दिस बिझनेस. हां, आणि प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत सगळं सोमण फॅमिली करते. हो, दॅट्स सो नाईस. थोडा डीप अभ्यास आणि डेडिकेशन आहे त्यांचं ह्या विषयासाठी. ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे. वाव. सो निसर्ग हर्ब्स, आणि तिने तुझ्यासाठी काय काय पाठवलंय. फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे, ही उटणी आहे, नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे, बॉडी ऑइल आहे, खूप सुंदर आहे, नाईस, आणि हर्बल सोप आहे. वाव, सो नाईस. असंही मला, कारण फार असं ते कॉस्मेटिक्स आणि खूप केमिकल असलेल्या गोष्टींमध्ये आय एम नॉट इन टू इट. सो जितकं नॅचरल आणि हर्बल असेल तर आय एम गुड फॉर इट. आपली आणखीन एक मैत्रीण आहे संदीपा पाटील, जी स्वतः सायंटिस्ट आहे, आणि बनाना एक्स्ट्रॅक्ट आणि शिया बटरच्या मस्त कॉम्बिनेशननी तिने शॅम्पू आणि कंडिशनर्स बनवलेत.
छान आहे, प्लीज वापरून बघ. नाईस. हो, ऑफकोर्स आय विल. नाईस, थँक्यू. मगापासून तुझ्या घरच्यांबद्दल आपण बोलतोय, म्हणजे आईबद्दल आणि बहीण बहिणीबद्दल वगैरे. सो त्यांच्याबद्दल काय सांगशील आणखी? दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. माझी आई तर म्हणजे टिपिकल राशीची आहे. ती इतकी म्हणजे टू मच प्रेमळ आहे. म्हणजे कधी कधी त्या प्रेमाचाही राग येईल मला, इतकी ती प्रेम तुम्हाला मला अनुभव आला असेल जेव्हा मी फोनवर बोलायचे. ती टू मचच आहे त्या बाबतीत. बट शी इज व्हेरी सपोर्टिव्ह अँड व्हेरी केअरिंग. आणि मला असं वाटतं त्यातल्या त्यात माझ्यात जे काही बरे गुण आहेत ते तिच्याकडनं आलेले आहेत. आणि कधी कधी मला असं वाटतं ना की अरे यार, हे काय एकदम चांगलंच घडलं आपल्या आयुष्यात, आय डोंट डिझर्व दिस. तेव्हा मला म्हणजे आता मी फक्त असं कॅमेरा समोर आहे म्हणून नाही, पण मला खरोखर असं वाटतं की ती आईबाबांची पुण्याई असेल. बिकॉज मी काही माझ्याकडून फार काही चांगलं कधी काही करायला जात नाही. सो जे काही चांगलं घडतं ते मे बी त्यांची पुण्याई असेल. आई वडिलांची नावं काय? माझ्या आईचं नाव आहे मोहिनी अशोक कुलकर्णी, आणि वडिलांचं नाव अशोक नारायण कुलकर्णी. अच्छा. बाबा माझे लवकर, मी डिग्री कॉलेजला असतानाच गेले. पण तेव्हापासून आईने पण एखादी जे काय आमच्या दोघींचं सगळं केलंय, शिक्षण असू दे, बाकी सगळं लग्न कार्य असू देत, सगळं कधीच कुठेच आम्हाला म्हणजे घरातला कर्ता पुरुष नाही म्हणून कुठल्या गोष्टीत हात आकडता घ्यावा असं कधीच परिस्थिती आली नाही. आणि तेच मी म्हटलं, तेच बघून जर मी लहानाची मोठी झाली असेल तर पुढे ती वेळ माझ्या मुलीवर पण मला नाहीच येऊ द्यायची. असं खूप माझं अपब्रिंगिंगच अशा पद्धतीने झालंय की मी स्वतःला निगेटिव्हिटीत फार का अडकवून घेऊ शकतच नाही. आणि बहिणीचं तुम्ही म्हणाल तर शी इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग, आणि ती माझ्यापेक्षा खूप जास्त डिसिप्लिन्ड आहे. म्हणजे मी सॉरी दी, ती जेव्हा माझा अभ्यास घ्यायची तेव्हा मी तिच्या पट्ट्या वगैरे खाल्ल्यात शाळेत असताना. ती माझा अभ्यास घ्यायची. तर एक तर मी अभ्यासात फारच ॲव्हरेज होते, म्हणजे एक तर मला इंटरेस्ट नाही, ॲव्हरेज होते त्यात. माझ्या अभ्यास घ्यायची जबाबदारी तिच्यावर. ती माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठी. तिचा अभ्यास सोडून ती माझा अभ्यास घ्यायला बसली, मी टंगळ मंगळ, तर ती लिटरली मला पट्ट्यांनी मारायची तेव्हा. सो तेव्हापासून ती जी शिस्त आली आहे ना आता, ती आता अंगातच राहिली आहे. आणि वी आर व्हेरी क्लोज टू इच अदर. आम्ही काहीही, आणि काही म्हणजे लिटरली काही गोष्टी असतील आम्ही वी कॅन शेअर विथ इच अदर. सो ती माझा खूप काय म्हणतात स्ट्रॉंग सपोर्टर पण आहे. ॲट द सेम टाइम ती माझा खूप मोठा क्रिटिक पण आहे. तिला असं काम काहीही केलेलं नाही आवडलं, ती मला तोंडावर सांगते, म्हणजे कसलीच तमा बाळगत नाही. त्यामुळे मला असं वाटतं त्याचा फायदा मला असं होतं की मी जरा जमिनीवर राहते. त्यांनी माझे सर आणि माझी बहीण हे माझे सगळ्यात मोठे क्रिटिक आहेत की हां, हे जरा अति झालंय तुझं, हे ती सरळ सांगते मला की हां, हे काय ओकेच आहे, म्हणजे असं काय, हे तर तुला जमतात ना, ह्याच्यात काय एवढं कौतुक, असं ती ह्या लेवलला बोलते माझ्याशी. पण त्याच्यामुळे कारण काय होतं ना, आय हॅव नोटिस्ड की आपल्याकडे ना लोक खरं नाही फार बोलायला जात. लोकांची का मला माहिती नाही टेंडन्सी अशी आहे की सतत प्लीज करत राहणे. त्यामुळे ना मला खरंच कोणी कौतुक करायला आलं ना तर मला ते फार नाही डायजेस्ट होत, मला ते रिसिव्हच करता येत नाही. आय डोंट नो, आय एम समहाऊ नॉट वायर्ड फॉर इट. मला असं वाटतं तुम्ही क्रिटिसिझम सांगा, मी त्याच्यावर काम करेन. तर माझं तसंच असतं. त्यामुळे मी कौतुक कोणी केलेलं, असं नाही की मला त्याची किंमत नाही. ऑफकोर्स कौतुक केलेलं कोणाला नाही आवडणार, आवडतेच, ती सगळ्यांनाच आवडते. पण मी ते फार सिरियसली घेत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, मला सरांनी कधी माझ्या परफॉर्मन्समधले काही असे मुद्दे सांगितले की बघ हे जरा असं चुकलंय, हे जरा आणखीन होऊ शकतं, किंवा माझी बहीण सांगते की हे एवढं खास नाही आहे, हे तू जरा फारच अति बोलली आहेस, किंवा ती माझ्या इंटरव्ह्यूजवरनं पण मला सांगते की तू इथे हे बोलली आहेस ते चांगलं आहे, किंवा हे बोललीस ते जरा रूड वाटलंय, सो बी केअरफुल नेक्स्ट टाइम. लोकांना उगाच तू अननेसेसरी हर्ट करशील तुझ्या बोलण्यातनं. सगळ्या गोष्टी शी इज व्हेरी ओपन टू मी, आणि मी ते घेते सिरियसली. कारण काही त्यांचा काहीच अर्थ नाहीये ना त्याच्यात. ते फक्त माझ्या प्रेमापोटी आणि माझ्यात इम्प्रूव्हमेंट व्हावी ह्याच्यासाठी आहे. सो मी त्या गोष्टी जास्त सिरियसली घेते. सो माय सिस्टर इज माय बिग क्रिटिक अँड माय मॉम इज माय बिग सपोर्ट. वा, नाव नाही सांगितलंस बहिणीचं? ममता, तिचं नाव ममता कुलकर्णी. आणि ते आम्ही शाळेत असताना ममता कुलकर्णी नावाची एक ऍक्ट्रेस आलेली, त्याच्यावरनं तिला एवढे चिडवायचे सगळे. आता तिचं आडनाव चौधरी झालंय, तिचं नाव ममता कुलकर्णी. काय करते तिथे ती? ती आता लंडनला सेटल आहे. आधी ती नेदरलँड्सला शिफ्ट झालेले, मग तिकडनं आता परत लंडनला शिफ्ट झाले. आता दोघेही तिथे जॉब करतात, तिला 2 मुली आहेत, आता ती सेटल आहे तिथे. वा वा वा, मस्त.
पण हे सांगण्यासारखी गोष्ट तीच आहे की हे कोविड वगैरे सगळं प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा पण शी वॉज देअर आणि आय वॉज हिअर. पण तिथूनही तिने मला एवढा स्ट्रॉंग सपोर्ट दिला ना, म्हणजे एकतर इथे 4 तासाचा गॅप, 4.5 तासाचा गॅप आहे आपल्या टाइम झोन मध्ये, तरी पण ती पूर्ण वेळ तिथून माझ्यासाठी अवेलेबल असायची. आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा ते हे सगळं क्वारंटीन आणि हे सगळे प्रकरण असल्यामुळे शी कुडंट ट्रॅव्हल. कारण एकतर आले असते तर लिमिटेड वेळासाठीच येऊ शकले असते, मुली लहान होत्या तेव्हा. म्हणजे समजा एक त्यांना 30 दिवस किंवा 15 दिवस यायला मिळालं असतं तर त्यातले 14 दिवस त्यांचे क्वारंटीन मध्ये गेले असते, परत इथून तिथे गेल्यानंतर 14 दिवस क्वारंटीन. सो आय सेड की प्लीज डोंट ट्रॅव्हल, तू येऊ नकोस इथे. आणि इथे आणखीन वर्स होतं त्यांच्यापेक्षा, कारण इथली लोकसंख्या जास्त, त्यामुळे इथे पटापट म्हणजे रॅपिडली स्प्रेड होत होतं. सो मीच तिला इन्सिस्ट केलं की डोंट कम. पण तिथूनही त्या मुलीने मला एवढा स्ट्रॉंग सपोर्ट केलाय ना, म्हणजे इथे असती तर ती जेवढी माझ्या उपयोगी पडली असती ती तिथे असून सुद्धा तेवढीच माझ्या उपयोगी पडली. वा वा. मगाशी गप्पा मारताना तू म्हणाली सांगते ऐका तुझं प्रायोगिक नाटक सुरू आहे, दीर्घांक. दीर्घांक. सो त्यातला एक छोटासा पॅच ऐकायला खरंच आवडेल आम्हाला. ओके. बापरे, दिस वॉज अ सरप्राईज. थांब, आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर इट. ओके. त्या चारित्र्यात ना त्यांचा अख्खा लहानपणापासूनचा प्रवास आहे. म्हणजे इनफॅक्ट त्या नाटकात सुद्धा कॅरेक्टर वर्क करताना मी लहानपणापासून ते वय वाढत जातानाची अख्खी बॉडी लँग्वेज तशी ठेवलेली आहे. सो त्यांच्या ना लहानपणीचा एक छोटासा भावंडांमध्ये एक गंमत आहे, ते मी थोडीशी करून दाखवायचा प्रयत्न करते इथे. त्यांनी ना खूप लहानपणी म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी वगैरेच त्यांचं पदार्पण झालं या क्षेत्रात, कारण त्यांना अर्थार्जन गरजेचं होतं. घरी आई वडिलांचं एवढं काही हे नव्हतं, तर आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी म्हणून त्यांना काम करावं लागलं. नॉट दॅट बाय चॉईस त्यांनी हे क्षेत्र निवडलं असं. तर लहानपणी त्यांचा भावंडांमधली एक गंमत, त्याच्यातला एक छोटासा प्रसंग आहे त्याच्यात, तो मी करायचा प्रयत्न करते. अगदीच बारका आहे. आम्ही भावंड ना लहानपणी शेजारच्या टेकाडांवर किंवा झाडांवर खेळायला जायचो. एकदा ना मी उंचावरून जोरात धपकन खाली पडले. आई गो, आई गो, एवढं जोरात मुका मार लागला ना, काही काळ तर मला बोलताच येईना. भाऊ बिचारा अजिजी करून लगेच म्हणतो कसा, बीबी तुला हवं तर खाऊला पैसे देतो, पण कोणाला सांगू नकोस ना पडलीस म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, मी काही कोणाला सांगितलं नाही, पण पण ना आठवणीतली ती माझी पहिली कमाई. दुःख सोसलं पण पैसे मिळाले. पण हे तेव्हापासून जणू ठरलंच. एवढ्या लहानपणापासून त्या बाईला अंदाज होता की दुःख सोसून पैसे कमवावे लागतात. ऐक, मस्त, पण खूप छान केलं. छोटासा पॅच. वा 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 वा, कमाल. थँक्यू. बरं, यासाठी एक गिफ्ट आहे. ओ वाव, आय डिझर्व इट. बरं, तू दिल के करीब बघत असेल तर हो, तुला of course. डेफिनेटली माहित असेल की ही सगळी गिफ्ट्स घेऊन जायला आपण एक बॅग सुद्धा देतो. Is that my gift? येस. Woo! चेरी पिक ब्रँडचं Yes. नाव आहे आणि निशांत दादा आवळे आपले अतिशय दिलके करीब मित्र आहेत. थँक्यू. आणि कलर पण मस्त आहे, Yes. फेमिनाईन आहे. थँक्स. मस्त आहे, मला खूप आवडला. आणि तुझं नेम टॅग पण आहे. ओ इज इट? वाव, अमेझिंग. या दॅट्स द चेरी ऑन द केक. वाव, थँक्यू सो मच. गप्पा तर छान झाल्या. हो, मलाही खूप मजा आली. मला खरं तर कधीपासून इच्छा होती, आणि मी जेव्हा माझ्या बहिणीला, म्हणजे हे मी देवा शपथ, मी आता फक्त कॅमेरासाठी किंवा तुमच्या समोर नाही म्हणत आहे, मी जेव्हा माझ्या बहिणीला सांगितलं की सुलेखा ताईंबरोबर काम करते आणि बहुधा
आपलं पहिलं असं रॅन्डम बोलणं झालं ना, हा. मी तिला अंदाज दिला कदाचित दिल के करीब मध्ये माझा इंटरव्ह्यू होईल. ती म्हणली हा सांगा मी पण, माझी आई आणि माझी सासूबाई आणि माझी नणंद आम्ही सगळ्या बघतो, तू येशील तर मला कळव. वा, ऑफकोर्स सांगणार ना तुला, तर शील बी व्हेरी हॅपी. Yes, मलाही खूप मजा आली. मला सुद्धा. आणि गप्पा जशा छान झाल्या, रंगल्या, गोड झाल्या, तसा शेवट सुद्धा गोड होऊ देत असं माझं म्हणणं आहे. सो अद्वैत बापट यांचा ब्रँड तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सहज हवन एंटरप्राइज, त्याचा खरवस मी तुला देणार आहे. ओ वाव. थँक्यू सो मच. Yes, आणि आणि याच्यात- तुम्हाला माहिती आहे आय हॅव अ स्वीट टूथ. आय Yes. लव्ह स्वीट. हो हो हो. म्हणजे मला लिटरली आता असं वाटतंय की बहुधा माझ्या आवडीनिवडींचा अभ्यास करूनच तुम्ही गिफ्ट ठरवलेत की काय. खूप छान. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. थँक्स. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब.